नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. मुले व मुलींना स्वतःचे रक्षण स्वतः करता यावे या उद्देशाने मुले व मुलींना स्वसंरक्षणासाठी डोंबिवलीत 5 दिवसीय सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. वीरांगना ट्रस्ट आयोजित डोंबिवली शहरामध्ये प्रथमच राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त 12 ते 16 जानेवारीला शिवकाली युद्धकला प्रशिक्षण शिबिर आयोजित केले गेले. रणरागिणीय युद्धकला प्रशिक्षण व संस्कृती संवर्धन पुणे यांनी प्रशिक्षण दिले. जिमखाना मैदाना येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरात लाठीकाठी, दांडपट्टा, भाला, तलवार, मल्लखांब, कुस्ती, भारतीय व्यायाम, योग, प्राणायाम, दैनंदिन वापरातील वस्तूंचा शस्त्र म्हणून वापर, निशस्त्र युद्ध, आत्मबलवृद्धी हे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. नमस्कार, मी वीरांगना ट्रस्टचे अध्यक्ष उमा सिंग. नमस्कार, मी उपाध्यक्ष नेहा सिंग. आज आम्ही शिवकालीन युद्धकला पुण्याहून गुरुजी आले ते शिकवतात आणि वीरांगना ट्रस्ट यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. वीरांगना ट्रस्टचा आपण आजकाल बघतो की स्त्रियांवर किती अत्याचार होतात, स्त्रियाच नाही तर मुलं मुली सगळ्यांवर. त्यामुळे हे प्रशिक्षण वीरांगना ट्रस्टने खास आयोजित केलं आहे की मुलं आणि मुली आणि सगळ्या स्त्रिया या स्वबळावर कुठच्याही त्यांच्यावर अत्याचार झाले तर त्याच्याशी सामना करू शकतात. आणि आज आमचा 3रा दिवस आहे आणि आम्ही सगळे टीम मिळून हा प्रोग्राम हँडल करतो. अंगी मगर वीरांगना ट्रस्टची सचिव आहे. डोंबिवलीमध्ये ते पहिल्यांदाच आम्ही राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण आणि महिलांना स्वसंरक्षण कसं करायचं याचं प्रशिक्षण देत आहोत. इतका छान रिस्पॉन्स आहे. 300 महिला आत्ता सध्या ग्राउंडवर उभ्या आहेत आणि आणखी 600 महिला आमच्याकडे वेटिंगला आहेत. एवढे फोन येत आहेत आम्हाला की प्रत्येकाला त्याची गरज वाटते आणि लवकरच आम्ही हे बेसिक संपल्यानंतर ॲडव्हान्स ट्रेनिंगसुद्धा महिलांना देणार आहे. आणि ही महिलांचीच मागणी की डोंबिवलीत हे एवढं छान तुम्ही पारंपरिक खेळ, मातीतले खेळ तुम्ही खेळायला शिकवतात. पाश्चात्य तर सगळेच खेळतात, पण आपली परंपरा आणि आपले मातीतले खेळ शिकवण्याचं शस्त्र तर सगळं काय आपण प्रत्येक ठिकाणी वापरू शकत नाही, पण महिलांचं मनोधैर्य कसं वाढवायचं तेही आम्ही इथं आज शिकवत आहोत महिलांना. नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. आम्ही हे वीरांगना ट्रस्टच्या माध्यमातून हे ट्रेनिंग इथे घेऊन आलेलो आहे. पुणे आणि आळंदीवरून पवार महाराज आणि गाडगे महाराज आणि त्यांची जी टीम आहे प्रशिक्षित केलेली, जवळजवळ 16 लोकांची टीम इथे येते. रोज आम्हाला ते प्रशिक्षण देते आणि त्याचा प्रत्यय येतो आहे. तुम्ही पाहू शकता की इथे ट्रेनसुद्धा महिला झालेल्या आहे. आम्ही हे इवलंसं रोपटं लावलं होतं, त्याचं वटवृक्ष झालेलं आहे आणि आम्हाला तो वटवृक्ष आणखी पुढे न्यायचा आहे. सगळं श्रेय आमच्या वीरांगना टीमला आहे. आणि तुम्ही जर म्हणाल उद्घाटन कुणी केलं, नेहमी मंत्री संत्री उद्घाटनाला येतात, पण आम्ही आमच्या वीरांगना ट्रस्टच्या महिलांनीच आणि आमच्या उमादिदी आहे त्यांचे मिस्टर, त्यांचा आम्हाला त्यांच्या फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे. आम्ही सर्वांनी मिळून ह्या ट्रस्टचं कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आहे आणि आम्हाला खूप खूप अभिमान आहे की आम्ही डोंबिवलीमध्ये असा प्रोजेक्ट देत आहोत. आणि आम्हाला डोंबिवली शहरामध्ये वीरांगना घडवायच्या आहे. ज्या स्त्रियांवर आत्ता जे अत्याचार वगैरे चालले आहे, तर अशी वीरांगना आम्ही घडवणार आहेत की आम्हाला कोणाची गरजसुद्धा नाही पडली पाहिजे. हेच आमचं ध्येय असेल. धन्यवाद. आज वीरांगना ट्रस्ट आयोजित या डोंबिवली शहरामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं महिला संरक्षण शिबिर इथे श्री आमच्या वीरांगणाच्या अध्यक्षा, सगळ्या महिला अध्यक्षा शिंदेजी आणि आळंदीवरून आलेले खास करून प्रशिक्षित दोघांनाही मी जास्त धन्यवाद देईन की आजच्या काळामध्ये स्त्रियांवर वाढलेले अत्याचार, मुलांना, शाळकरी मुलांना होणारा त्रास, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना होणारा त्रास, ट्रेनमधनं प्रवास करता होणारा त्रास हे बघत असताना आमची शिवकालीन जी काही युद्ध कला आहेत
त्या आज खऱ्या अर्थानं आत्मसात करणं हे आजची गरज आहे. एक काठी जरी आमच्या हातात असली तरी महिला स्वतःचं संरक्षण करतात. त्यामुळे ह्या आळंदीवरून आलेल्या आमच्या प्रशिक्षकांना जोरदार टाळ्यांनी त्यांना आम्ही स्वागत करतो. आणि शिंदे ह्या वीरांगणा ट्रस्ट यांनी आज डोंबिवलीत फार कमी वेळामध्ये 500 शिबिरार्थी इथे हजर आहेत आणि हे चांगलं काम आहे. आणि ह्यासाठी माझ्या एज्युकेशन वेलफेअर ट्रस्टतर्फे या ट्रस्टला मी 1 लाख रुपयाची देणगी या कामासाठी जाहीर करतोय. आणि अशा प्रकारची कामं, अशा प्रकारची शिबिरं मला वाटतं आळंदीच्या मंडळाकडे घेऊन खऱ्या अर्थाने 500 प्रशिक्षक ट्रेन झाले पाहिजेत, जेणेकरून ते सुद्धा पुढे 25,000 लोकांना ट्रेन करतील आणि खऱ्या अर्थाने स्त्री स्वतःचं संरक्षण करेल, वीरांगणा स्वतःचं संरक्षण करेल. आणि या ट्रस्टला माझ्या एज्युकेशन वेलफेअर ट्रस्ट माझ्या 12.5 केमी कुटुंबाच्या वतीने हार्दिक 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 शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.